नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. खूप दिवसानंतर आपण एक व्हिडिओ बनवतोय. आता मी शिमग्यासाठी कोकणात आलोय गावाला आमच्या, आणि आमचा शिमगा खूप मोठा उत्सव असतो गावाला. आमच्या शिमग्यात 5 दिवस आमचे काही मांडव बसतात, आणि चौथ्या दिवशी आमचे ते देवसंजोनीमध्ये पोच असतं. आज पोच आहे आणि त्याचा व्हिडिओ मॅच बनवणार आहे. आमच्या परंपरा कशा आहेत शिमग्याच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याआधी मी तुम्हाला आमची शिमग्याची परंपरा कशी असते ते सांगतो. भटजी करून मूर्ती काढला जातो खेळांचा, आणि त्यानुसार मांडावर खेळ बसतो. आमचा मांडवर ते मी तुम्हाला दाखवेन. आणि तिथे 5 दिवस टिपऱ्या मारतात. 5व्या दिवशी टिपरी मारून बाहेर गेलो. तर चौथ्या दिवशी पोच येतात. चौथ्या दिवशी आणि आज पोच आहे, तर त्या पोचचा व्हिडिओ करणार. आणि पोचच्या दिवशी दुपारी पीठ वगैरे द्यायला जातात, ते सगळीकडे वाटलं जातं. त्याच्या चपाती बनवून रात्री ते पोच केलं जातं. मच्छी पण असते पोचला, तुम्हाला मी वरती गेल्यावर दाखवेन. आता थांबा, मी तुम्हाला दाखवतो आमच्याकडे किती चपाती बाजूला दिलेले आहेत, पिशवी भरली आहे. ही पत्रावळीवरती जेवणासाठी मी घेऊन जातोय, आणि पाणी बॉटल सोबत घेऊन येतोय. ह्याच्यात भाकऱ्या आहेत, ही पिशवी भाकरी आहेत, ह्याच्यात भाकऱ्या आहेत, ह्याच्यात पण भाकऱ्या आहेत. ही पिशवी ह्याच्यात आतमध्ये 2 पिशव्या भाकऱ्यांच्या आहेत. मित्रांनो, हा आमचा मांड आहे, आणि आज आमचा जो देव समजवणीचा कार्यक्रम आहे तो इथेच होणार आहे. तर वाजले 10 रात्रीचे, आणि अजून लोक आले नाहीत, कारण आमचा देव समजवणीचा कार्यक्रम 12 वाजता असतो. आणि हे आमचं पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे. तिकडे वरती तिथे मच्छी बनवतात ते लोक, आचार्य आहे तिकडे. आचार्य म्हणजे आमच्यातलीच लोक आहेत, ते मच्छी तिकडे बनवतात. आणि हा मांड आहे. ते पहिलं चाफ्याचं झाड होतं, ते तुटलं, त्यामुळे आता तिथे नवीन पिंपळाचं झाड लावलं आम्ही. मोठं झाड होतं, तेव्हा आम्ही व्हिडिओ वगैरे बनवलं नाही, त्यामुळे नाही दाखवते. आता लोक येतील, खूप गर्दी होते. नंतर ते झोपायला पण जागा नसते, एवढी गर्दी होते. इकडे भाकरी आहेत, पत्रावळी वगैरे, ते जेवण बनवलेलं आम्ही दुपारी. इकडे माशाचं टोप, इकडे आमचे गावकर सगळे. ते आमच्या घरून भाकरी आणल्या, ते फुलतो त्या सगळ्यांनी आपापल्या घरी जे पीठ दिलेलं त्याच्या भाकऱ्या आहेत त्या, आणि का मोजतोय. वर बघ, ते आमच्या मोठ्या करते ना, आमच्याकडे अंक्या आमचं वरतून वाचते भवन लावतात. गावाला इकडे थंडी आहे, त्यामुळे ते शेकोटी पेटवलेले आहे रात्रीसाठी. मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं की जास्त लोक जमली नव्हती. आता बघा किती लोक जमले आहेत. आता म्हणजे 12 वाजायला आले आहेत, सर्व आलेत, आपापल्या जागेवर बसले आहेत. आता गावकार हुकूम देतील, नंतर मग चपाती वगैरे किती आले ते मोजले जातील. आणि खल्ला की रे, नाही म्हटलं खल्ला की हो, मोठल्यातला मासा कुड्याच्या पाण्यात आम्ही शिजवतो. आंब्याची कापा आणि बांगड्याचा मासो, आणि मग तो निकालावर शेकून शिजवतो. जाम भारी. इकडे वासुना निवेदित चपातो काढता सगळं. आमच्याकडचं काढतो आम्ही, तो काढतो असं पान घे, आणि त्या पानावर मासा काढ. म्हटले पानावर नको, टाकले तर काढ. हा, पानावर ठेव, कसं पण ठेव. हो, मोठल्यातलं मासं आम्ही आता निवेद्यासाठी वापरू. आणि बघा, जरा जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. मसाला बिसाला मस्त लागला. मासे पाण्यात एकदम घट्ट बांधून आम्ही ते निकाऱ्यावर शिजवतो, त्यामुळे भारी लागतं तो मासा. निकार वेगवेगळीच टेस्ट येते. त्या चटई घेतल्या, त्या चटईवर आम्ही आमचे नैवेद्य काढू. सगळे नैवेद्य दाखवून झाले की मग नैवेद्य दाखवूच्या आधी गारा निघालो आम्ही. गारण झाले की मग सर्व पंक्तीत आपले गावकरी बसतील, आणि त्यासने मग वाढतील.
थंडी जाऊन ठीक आहे माहिती सांगतो हे तुम्ही आत्ता काढता फुलेवरती दाखवत्या हे कायमस्वरूपी राहणार कायमस्वरूपी कायमस्वरूपी येणार राहणार कायमस्वरूपी राहणार आता केलं हा बघ आता घेत खाली आम्ही बसणार जेव्हा देत तेव्हा विक्री वाकेल ना तेव्हा विक्री घेणार शॉर्ट घेणार हे आमचे परम मित्र त्याने हा बंद केला ना माईक बाहेरचा आवाज येईल आवाज येतो हॅलो हॅलो बोलतो हॅलो सगळं जाते सगळं जाते युट्यूबवरती सगळं 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 बघते आपलं गावचं मागे कोकणाचं पाठवतो लिंक तू पाठव कोकलट एक कोकण लिंक काय रे पहिलो काढून हा पूरी दुनिया अरे हे पोरगे सांगायला तरी झोपवणार काय बाटली काढणे वाटलो आम्ही सूरज आहे ना म्हणू नको यार आला मला ना कसे हवे ते बाटल आमचं दारवा मिक्स त्याच्यात ठेवा तो काढतो मी काढतो
का नाही सत्र्या काढलाय ना हे मासे काय वाटत नाही मांडे घालून आता वाटेल तेव्हा बघा आणि हे करेल तेव्हा मेन गवारण बॉटल ठेवायचं हे ती खराब झाली वाटली त्याच्या पण टाकतील डाऊन गेला ना तरी बस बाई केला मूर्त काढली आले हुकूम दिलं ते झालं दिलं पान धरलं लावलं आज देव सगळे कसं काढलाय जागरूक केला उत्कूल भान करून घे शब्द समजून घाल करून बरा कर बाई आमच्या वाड्यातील आज माणसं कशी आरामीशिवाय फिरतात रक्षण केलं रक्षण कर आणि एकाच लोकांसाठी बरा कर बाई तुझ्या वाड्यातील आदिवासी प्रदेशी गेलेलं आज शहराला गेलेलं त्याचा शहरात समावेश बघून देऊन आज जशी तू सांभाळलं सांभाळ आणि एकाच लोकांसाठी बरा कर बाई असं जमत घे जमत घे जमत घे जमत घे तुकार जमत घे पासा जमत घे पासाचा जमत घे पासात मन तू आज माझे पुष्कळ सोड ठेव मालकाला मत घेऊ आज तशी तू आज गोप्य केलं हे केलं आज सांभाळलं सांभाळ आज पोहण्याच्या घरवाडी पासून कुमारांच्या घरापर्यंत तरी तू सांभाळलं तरी सांभाळ एका लोकांनी बरा कर सांभाळ सांभाळ एकांत लोकांनी बरा कर जोरात म्हणता कुठे जाते एवढं बॉम्बटायचं करण्यास सूरज माईक आमच्याकडे दे रे पाणीच्या देवावर चालू कर आता माईक चालू कर इथं चालू कर इथं झालं का ग्रीन घे चालेल दादाच्या खांद्याला लावतो थांब सूरज ना इथे लाव दादाच्या लावतो दादाचा प्रॉब्लेम मेन ती योग सांग ती बसताना बरोबर समोर येतो सूरज नंतर ना समोर या जरा
आधी उजेड पाहिजे होते एकदम अंधार दिसत होता. हे इथे एक बुलेट बदलूया हो एक बुलेट. हा ते हा बल्ब हा बल्ब मोठा टाकायला पाहिजे होता. नाही तर काय माहिती इथे हे टाकूया माझ्याकडे इथे आहे ना ते. ते सर्वांना वाढपेने चपाती मासा वगैरे वाढला सर्वांना. मी तुम्हाला दाखवतो. बघा किती माणसं आहेत जमलेले. सर्व आपापल्या जागेवर बसलेत. तिकडे एक आले, अजून वाढत आहेत. आता सर्वांना वाढून झालं की गावकऱ्याकडे विचारतील सर्वांना भेटलंय का, आणि नंतर मग आदेश देशील की जेवायचा. सगळे चेक करतात की सगळ्यांना भेटलंय का वाडा. इकडे गावकर बसलेत एके वगैरे, इकडे बाकी मंडळी आहेत. आपल्याचा मुर्दू करणा वगैरे साधा इकडे. हे गावकर चेक करतात वाडा बरोबर पोचतंय की नाही सगळ्यांना. नाही तिकडे अजून मासा वाटता. पूर्वी लोक ना जेवणासाठी वाड्याच्या पाण्याच्या पत्रावळ्या घेऊन यायचे. आता प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या वगैरे घेऊन येतात. हल्ली सगळं प्लॅस्टिकच चालू आहे, पण मी वाड्याच्या पाण्याच्या पत्रावळ्या आणले. ते पूर्वी सगळे वाड्याच्या पाण्याच्या पत्रावळ्याच घेऊन यायचे. आता नाही, हे दिसते ती माझी वाड्याच्या पाण्याच्या पत्रावळ्या आणल्या. आता इकडे वाडा करून झाला ना की आम्ही खेळ नाचू आणि मग इकडे झोपू. माझ्या रात्री इकडे झोपच लागतं. आता खेळ नाचतो आम्ही. 5 टिपरे मारावं लागतात मांडावर. 5 टिपरे मारून झालं की सगळे इथे झोपते. 1 वाजला तरी पण